इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. चंडिकापूर आणि परिसरात मागील अनेक महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. तो नेहमीचाच आहे. दिनांक 30 मार्च रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी दुचाकीवरून सुरेश बागुल जात असताना झुडपात असलेल्या बिबट्याने झडप घालत हल्ला केला. यावेळी सुरेश बागुल हे दुचाकीवरून पडले. प्रसंगवधान राखत त्यांनी बिबट्याला पळवण्याचा प्रयत्न केला. बिबट्या अंधारात पळून गेला. सुरेश बागुल यांना वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यांच्या हाताला खांद्याला दुखापत झालेली आहे. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक ज्योती झिरवाळ या ग्रामीण रुग्णालयात येऊन जखमी बागुल यांची माहिती घेतली. या परिसरात अशा प्रकारे बिबट्यांचे हल्ल्याचे प्रमाण वाढलेले असून चंडिकापूर येथील दोघांना बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठीच्या उपाययोजना आणि परिसरात पिंजरे लावण्यात येणार असल्याचं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. कामानिमित्त चंडिकापूरमध्ये गेलो होतो. तिकडनं येत होतो. येताना म्हणजे रस्त्याने चंडिकापूर तो शिवबांधाचा रस्ताच आहे. त्या रस्त्याने बरेच लोक आपले येता जाता रात्रीचे इकडेचे सगळं पाणी भरायला सगळे त्यानं ये राहतात. तर ते मला असं समोर असं काही दिसलं नाही. पण मग अचानक जेव्हा तिने झडप मारली ना माझ्यावर, त्यावेळेस मी गाडी खाली दाबून राहिलो. तो पुढे गेला. मी तेवढ्या याच्यामध्ये तरी उठून दगड उचलून तर तेव्हा तो बाजूला येऊन गेला. नंतर परत उजान तिने हे केला. पण गाडी चालू असल्यामुळं मी गाडी उचलून लगेच माझा स्वतःचा जीव वाचवला. NCN न्यूजसाठी अनिल गांगुर्डे, वणी.